श्री स्वामी समर्थ. कुरोपूरला जे स्थान आहे, कुरोपूरचं जे स्थान आहे ते दत्तात्रयांचं आणि श्रीपाद श्री वल्लभांचं हे एकच अवतार आहेत. हे खूप महत्त्वाचं मानलं जातं. परंतु या कुरोपूरच्या मंदिरामध्ये पुजारी आला कसा, ह्याची एक खूप मोठी छान कथा आहे, ती मी तुम्हाला सांगणार आहे. नारायण महाराज नावाचे गृहस्थ होते आणि वरचेवर त्यांचं कुरोपूरला जाणे नव्हतं. तिथली परिस्थिती त्याला सगळी माहीत होती. पुजारी कसे आहेत इथपर्यंत त्यांना सगळं माहीत होतं. एकदा असेच ते गावी गेले, तेव्हा मंदिरात गेले. नेहमीचे पुजारी तिथे नव्हते. त्या जागी त्यांचा पुतण्या होता केशव, सगळं करत होता. त्यांनी बारकाईने पाहिलं की केशव अगदी छान पूजा करतो आहे, सगळं करतो आहे, पूजा अर्चा व्यवस्थित पार पाडतो आहे, भजन कीर्तन पालखी गायन अगदी सुंदर करतो आहे. आणि त्यांना ते आवडलं. त्याच्यामुळे त्यांनी विचार केला की ह्याला आपण आपल्या गावी घेऊन जाऊ. म्हणून ते त्यांच्या आईवडिलांना भेटायला, त्या पुजाऱ्याच्या म्हणजे केशवच्या आईवडिलांना भेटायला ते तिथून 3 मैल लांब असलेल्या अंतराच्या गावात गेले. त्याच्या वडिलांना सांगितलं रंगभटजींना की मला तुमचा मुलगा दत्तक द्याल का, कारण की आम्हाला रायचूरपासून 20 मैलावर कुरुगड्डी नावाचं गाव आहे. तिथे दत्तात्रयांचा प्रथम अवतार श्रीपादर्शी वल्लभांचं अतिशय सुंदर आणि पुरातन मंदिर आहे. तिथे सगळ्या पूजा अर्चा 2 ब्राह्मणच करतात, पण त्या 2 ब्राह्मणांची लग्न काही झालेली नाहीत आणि आता ते वृद्ध पण झालेत. त्याच्यामुळे पूजा अर्चा ही पुढे चालू ठेवण्याला गरज आहे आणि म्हणूनच मला तुमचा मुलगा दत्तक म्हणून हवा होता, तर तुम्ही द्याल का. तेव्हा पुजाऱ्याची म्हणजे केशवची आई म्हणाली की नाही, कुठं ते निर्जन ठिकाण, कुठं अनोळखी ठिकाण, किती दूर आहे, अपरिचित लोक, नाही, मी काही माझ्या मुलाला दत्तक देणार नाही आणि माझा मुलगा काय आम्हाला जड नाही आहे, आम्ही त्याचं पालनपोषण करायला समर्थ आहोत. अर्थातच नारायण महाराज खूप नाराज झाले, तिथून निघून गेले. पण परमात्मा आपले कार्य पूर्ण केल्यातून कसे थांबेल बरं सांगा. त्या दिवशी रात्री केशव पुजारींच्या आईला एक स्वप्न पडले. सुंदर तरुण स्वप्नात आला आणि त्याच्या चेहऱ्यावर असामान्य तेज होते. अगदी त्याला बघितल्याबरोबर मिठी मारावी इतकं सुंदर रूप, भगवी वस्त्रे नेसलेली, अतिशय शोभनीय, हातीदंड कमंडलोही होता. केशव पुजारींच्या आईच्या स्वप्नात ते येऊन म्हणाले, तुझ्या मुलाचे कल्याण होत असताना तू का बरं आड येते आहेस, का आडकाठी करतेस, असं करू नकोस, तुझ्या मुलाला कुरुगड्डीला पाठव, त्याचं कल्याणच होणार आहे, मी आहे तिथे, असे म्हणून तो गुप्त झाला. दुसऱ्या दिवशी पुजारीच्या आईने ही गोष्ट त्यांच्या पतीला म्हणजेच रंगभटजींना सांगितली. ताबडतोब रंगभटजी गावी गेले आणि गावात जाऊन सगळ्यांच्या बरोबर चर्चा केली, स्वप्न सांगितले. तेव्हा सगळे गावकरी म्हणले की परमेश्वराची सुद्धा जर हीच इच्छा असेल तर मुलाला दत्तक देऊन टाका. आणि